नमस्कार. स्टार महाराष्ट्र न्यूज. आपण फुरसुंगी या ठिकाणी आहोत. आपल्यासोबत संजयदादा जगताप आहेत, आमदार. तर आजच्या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय झाला आहे आणि इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांच्यामध्ये काय संभ्रम होता, तर आपण जाणून घेऊयात. कशा संदर्भात बैठक आयोजित करण्यात? आपल्या सर्वांना कल्पना आहे, फुरसुंगी आणि उरळी नगरपालिकेची 2025ची सार्वत्रिक निवडणूक ही होऊ घातलेली आहे. जी 2 तारखेला मतदान होणार होतं, ते मतदान पुढे ढकलून 20 तारखेला त्या ठिकाणी झालं. आणि आज त्या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व उमेदवारांना चिन्ह वाटप आणि प्रचाराचा शुभारंभ करायचा. तर त्याच्या नियोजनासाठी भारतीय जनता पक्षाच्या पॅनलचा प्रचाराचा शुभारंभ कसा करायचा आणि पुढचे 10 दिवस प्रचाराची व्यूहरचना कशा प्रकारची असावी, याच्यासाठी जिल्हाध्यक्ष शेखरजी वडनेसाहेब, त्याचप्रमाणे सहसमन्वयक फुरसुंगी आणि उरळी नगरपालिकेच्या निवडणुकीचे आदरणीय पंडितदादा यांनी मार्गदर्शन या ठिकाणी सगळ्या उमेदवारांना केलं. आमचे सर्व भारतीय जनता पक्ष परिवाराचे सर्व पदाधिकारी आणि सर्व उमेदवार या मीटिंगसाठी उपस्थित होते. आणि त्याच्यामध्ये निवडणुकीच्या बाबत पक्षाचे जे नेते मंडळी किंवा पदाधिकारी निवडणुकीच्या प्रचारासंदर्भात येणार आहेत, रचना कशा प्रकारची असावी, कशा प्रकारे व्यूहरचना आपण निवडणुकीची प्रचाराची करावी, याच्या संदर्भात चर्चा होती. तर ती सविस्तरपणे आता चर्चा झाली आणि आज संध्याकाळपासूनच भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उमेदवार हे सक्षमपणे पुन्हा एकदा फुरसुंगी आणि उरळीच्या नागरिकांच्या समोर आमचा वचननामा, जाहीरनामा घेऊन त्या ठिकाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रत्येक मतदाराला भेटून भारतीय जनता पक्षाचे विचार, या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचे विचार आणि विकास पुरुष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं काम आणि त्यांनी सक्षमपणे आणि भक्कमपणे या नवीन उभी राहिलेल्या नगरपालिकेला कशा प्रकारचं पाठबळ देणार आहेत, या संदर्भातली माहिती आम्ही सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचवणार आहोत. ओके. आता ही जी निवडणूक होऊ घातलेली आहे, या निवडणुकीमध्ये आपण युतीसोबत लढणार की स्वबळावरती लढणार? भारतीय जनता पक्ष परिवाराचे 23 उमेदवार सक्षमपणे या ठिकाणी ही निवडणूक लढवत आहेत. म्हणजे स्वबळावर लढत आहेत ना? भारतीय जनता पक्षाचे 23 उमेदवार आहेत, ते सक्षमपणे लढत आहेत तिथे. ओके. जसं की आमदार संजयदादा जगताप आपल्याला सांगितलं की भारतीय जनता पार्टीचे 23 उमेदवार सक्षम आहेत लढण्यासाठी. आणि त्यांनी जे बैठक झालेली आहे, सगळे संभ्रम आणि काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे काही प्रश्न होते, ते या ठिकाणी मार्गी लावण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष आपल्यासोबत आहेत. दादा, काय सांगाल आपण, काय भूमिका ठरली आपली या निवडणूक? प्रथमतः जय श्रीराम. आज आमच्या जिल्ह्यातर्फे आज आम्ही एक बैठक आयोजित केली होती की त्याच्यामध्ये फुरसुंगी आणि बारामतीच्या आता निवडणुका आमच्या ज्या 20 तारखेला होणार आहेत, त्या संदर्भातली आज फुरसुंगीची आम्ही आज बैठक घेतली. या बैठकीस आमचे सन्माननीय विधानसभेचे माजी आमदार संजय सर, त्याचबरोबर आत्ता आम्ही ह्या फुरसुंगी नगरपालिकेसाठी ज्यांना आम्ही समन्वयक म्हणून, सहप्रभारी म्हणून नियुक्त केले असे पंडितदादा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज आमची बैठक झाली. पहिली तर गोष्ट, आमच्यात कुठलाही संभ्रम नाही आहे. तर आत्ता राहिलेल्या दिवसांचं नियोजन कसं करायचं याच्यामध्ये आम्ही आज प्लॅनिंग केलं. आणि राहिलेल्या 8 दिवसाचं नियोजन करत असताना प्रत्येक माणसांपर्यंत, प्रत्येक घरापर्यंत कमळ पोहोचवणं हे आमचं प्रथमतः उद्देश होतं. ह्यासाठीच ही बैठक होती. ओके. वाढणे सर्व जेवढे इच्छुक उमेदवार आहेत, सर्वांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याला आपण दिलेला आहे सगळ्यांना? सगळ्यांना आम्ही संधी दिली. आमचे 23 उमेदवार आहेत, ते सक्षमपणे आत्ता लढणार आहेत. आणि त्यांनी पाहिलं की मागे आता निवडणुका पुढं गेल्या, नाहीतर तिथेही आमची पूर्ण तयारी झाली होती. पण हरकत नाही, आता काही जे निर्देश आले आपल्याला आयोगाकडून, त्या पद्धतीने 20 तारखेला निवडणूक गेली. पण आमच्या प्रचारावर कुठलाही त्याचा परिणाम होऊ नये आणि आमचं नियोजन इथून पुढचं 8 दिवसाचं काय असावं, ह्या दृष्टीने आम्ही आजचं बैठक घेतली. ओके, धन्यवाद. आपल्यासोबत मंडळ अधिकारी पंडित आबा आहेत. आपण त्यांना विचारूयात, काय सांगाल, आपण ज्येष्ठ आहात यामध्ये. आणि आता जर हा प्रभाग आहे, या प्रभागामध्ये जर 2 उमेदवार असले भाजपचे, तर त्यांच्यामधून अनबन जर असले, त्यांना जर उमेदवारी पाहिजे असेल, तर त्यांचं आपण काय सांगाल त्यातून? काही नाही, आमचं ते प्रामाणिक म्हणणं आहे की जेवढे 23 उमेदवार आहेत, त्या 23 उमेदवारातले जो आत्ता बैठक झाली, त्या बैठकीमध्ये जी संभ्रमावस्था होती किंवा 2 तारखेचं मतदान पुढे गेलं, आता जे राहिलेल्या 10 दिवसामध्ये
कशा पद्धतीने प्रचार करायचा आणि ते 23 कसे निवडून येतील याचा प्रयत्न सगळ्यांनी करायचा, समन्वय साधला पाहिजे. ह्या वार्डातलं मतदान त्या वार्डामध्ये असेल, तिकडचं इकडं असेल, तरी त्या उमेदवाराच्या संपर्कात असेल तरी त्यांनी सांगितलं पाहिजे ह्या ठिकाणी कमळ चालवा. आणि या पद्धतीची आमची चर्चा आत्ता झाली आणि त्या पद्धतीने आमचं सर्वांनी एक दिलानी ह्या इलेक्शनला सामोरं जायचं ठरलं आहे आणि तसे आम्ही जाणार आहोत. आणि आम्हाला खात्री आहे की या ठिकाणी आमची 23 निवडून येतील असे आम्हाला खात्री आहे. जसं की आपण सर्वांचं जाणून घेतलं आहे, या ठिकाणी एकच मुद्दा उपस्थित होतो की सर्वांना 23 उमेदवार कसे निवडून आणता येतील याकडे सर्वात मोठा भर देण्यात येतो आहे. याच्यामध्ये जर प्रभागानिहाय जर दुसरं कोणी एकमेकांना समन्वय साधून त्या पद्धतीने यांचं काम चालू राहणार आहे. स्टार महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी पंढरीनाथ पाटील, पुणे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.